कुठे? मी जोरजोरात रडले, आयुष्यात पहिल्यांदा रडले मी स्मशानात जोरजोरात. का रडले याचा एक मतलब पण होता. गाव शेजारीच होतं, घर दिसत होतं, मी जोरजोरात रडत होते. का? गावातले 10-20 माणसं येतील आणि मला विचारतील काय झालं. माझं रडणं ऐकून लोक बाहेर आले, धडाधडा दारं उघडले, एकमेकांना सूचना दिल्या, दारं पक्के बंद करा, लेकरांना पक्क झाकून घ्या, आज रात्री कुणी बाहेर पडू नका, कारण मशानात भूत रडतं. आज मशानात भूत रडते बरं का, आज कोणी बाहेर पडू नका. त्यांनी बोललेलं मला ऐकायला येत होतं. जसे दारं उघडले तसे बंद झाले, लोक आत गेले, माझ्याजवळ कोणी आलं नाही, माणूस माझ्याजवळ आला नाही, पण गावाचे कुत्रे माझ्यासोबत रडत होते. ती रात्र मला कधीच विसरता येणार नाही. त्या दिवशी मी स्मशान सोडलं आणि नंतर मी निर्णय घेतला, स्वतःची मुलगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला देऊन दीपक पदरात घेतला आणि जगायला सुरुवात केली. आता असंख्य आलेत, पण तो काळ विसरता नाही आला. त्या वेदनेने, त्या जखमेने मला अनाथांपर्यंत पोचवलं. येथे पाहिजे जातीचे. मी अनाथ होते म्हणून अनाथांनाच पदरात घेतलं. काय करू, मला पदरात घेणारं कोणी मिळालं नाही, म्हणून माझा पदर त्यांच्यासाठी लांब करून झोळी तयार केली. काही चुकलं का रे बाबा?